नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण GMCच्या नांदेड या प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या प्रकारचे प्रश्न TCSने विचारले होते ते सर्व प्रश्न येथे आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर पुढे होणाऱ्या GMCच्या छत्रपती संभाजीनगर या परीक्षेमध्ये TCS कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारू शकते ते देखील आपण डिस्कस करणार आहोत। चला तर मग सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी सर्वात लांब आहे आणि राज्याच्या जलप्रणालीचा प्रमुख भाग आहे? तर आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे गोदावरी नदी ही। आता ज्याप्रमाणे गोदावरी नदीवर प्रश्न विचारलेला आहे त्याचप्रमाणे इतर नद्यांवरती देखील परीक्षेत प्रश्न विचारणं अपेक्षित आहे। म्हणजे कोणते प्रश्न? तर महत्त्वाच्या ज्या नद्या आहेत त्यांचे उगम कोठे झालेले आहेत ते विचारतील, त्याचा जिल्हा विचारतील, त्याचबरोबर त्यांच्या महत्त्वाच्या ज्या उपनद्या आहेत त्याच्या संदर्भात देखील माहिती विचारली जाईल। त्याचबरोबर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या जसे की कृष्णा असेल, भीमा नदी असेल, त्याचबरोबर तापी नदी प्रणाली असेल याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातील। त्यानंतरचा प्रश्न, पश्चिम घाटाच्या ओरोग्राफिक प्रभावामुळे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वाधिक सरासरी वार्षिक पाऊस पडतो? तर आपल्याला माहित आहे महाराष्ट्रात असा कोणता प्रदेश आहे की ज्याच्यामध्ये सर्वाधिक सरासरी पाऊस पडतो, तर तो रिजन आहे कोकण रिजन हा। आता ज्याप्रमाणे कोकण रिजनवरती प्रश्न विचारलेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जे काही प्राकृतिक विभाग आहेत त्या प्राकृतिक विभागांवरती प्रश्न विचारणं अपेक्षित आहे। जसे की कोकण झाला, सह्याद्री पर्वत झाला, त्यानंतर दख्खनचा पठार झाला, याच्यावरती तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारले जातील। त्याचबरोबर सर्वाधिक पावसाचे रिजन विचारले तसेच ठिकाण देखील विचारतील पुढच्या पेपरमध्ये। तर महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाणे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातील। त्यानंतरचा प्रश्न, सुरुवातीच्या ऐतिहासिक काळात महाराष्ट्रात राजकीय एकतेचा पाया रचण्याचे श्रेय कोणत्या प्राचीन राजवंशाला जाते? तर सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रात राजकीय पाया किंवा राजकीय एकतेचा पाया रचण्याचे श्रेय जाते हे सातवहन राजवंशाला। तसे पाहिले तर महाराष्ट्रातील राजवंशाची सुरुवात ही सातवहन काळापासूनच चालू होते। त्यामुळे सातवहन राजवंश असेल, वाकाटक असतील, त्याच्यानंतर राष्ट्रकूट असतील, तर याच्याशी संबंधित ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत जसे की यांची स्थापना कोणी केली, कधी झाली स्थापना, याच्यातील जे काही महत्त्वाचे राजे असतील, प्रसिद्ध राजे, त्यांच्यावरती तुम्हाला प्रश्न येणं अपेक्षित आहे। आणि याच पद्धतीने याच्यावरती यापूर्वी देखील TCSने प्रश्न विचारलेले आहेत। त्यामुळे TCSचे जर पाठीमागचे PYQ जरी तुम्ही पाहिले तरी हे सर्व प्रश्न तुमचे कव्हर होऊन जातील। त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या नेत्याने भारताच्या राष्ट्रीय चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि त्यांना भारतीय अशांततेचा जनक म्हणून ओळखले जाते? तर असा कोणता नेता आहे स्वातंत्र्य चळवळीतील ज्यांना भारतातील अशांततेचा जनक म्हणून ओळखले जाते? तर ते आहेत बाळ गंगाधर टिळक हे। आता परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारची माहिती दिली जाईल आणि व्यक्ती ओळखायला सांगितले जाते। तर बऱ्यापैकी हे स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत किंवा समाजसेवक किंवा समाज सुधारक असतात, यांच्यावरतीच अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात। त्यामुळे 11वीचे जुने जे पुस्तक आहे इतिहासाचे ते जर तुम्ही व्यवस्थितरित्या केले तर इतिहासाचा एकही प्रश्न या पुस्तकाच्या बाहेर जाणार नाही। त्यामुळे या पुस्तकाची चांगली तयारी करा। त्यानंतरचा प्रश्न, ब्रिटिश वसाहतवादी राजवटीत महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या वर्षी मोठा दुष्काळ पडला ज्यामुळे व्यापक कृषी संकट निर्माण झाले? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा दुष्काळ ब्रिटिश राजवटीत 1876 ते 1878 या कालावधीत पडला होता। त्यामुळे याच्यावर प्रश्न बऱ्याच वेळा TCSने विचारलेला आहे। आता पुढे जाऊन ते काय विचारतील तर या दुष्काळाच्या निवारणासाठी एक आयोग स्थापन करण्यात आलेला। त्या आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते रिचर्ड स्ट्रॅची। तर या स्ट्रॅची आयोगावरती देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो। तसेच या स्ट्रॅची आयोगाची स्थापना कधी झाली असा देखील प्रश्न विचारू शकतात।
तर याची स्थापना 1878ला झालेली. तर या काही गोष्टी आहेत. तसेच हा आयोग कोणी स्थापन केला होता ते देखील ते विचारू शकतात. तर अशा प्रकारच्या प्रश्नांची तयारी करून ठेवा जे पुढच्या परीक्षेमध्ये अपेक्षित आहेत. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणता प्रशासकीय विभाग थेट जिल्हा स्तराच्या खाली आहे आणि त्यात गावांचा समूह असतो? तर आता आपल्याला माहीत आहे की थेट जिल्हा स्तराच्या खाली जो विभाग येतो त्याला तालुका असे म्हटले जाते आणि तालुक्यामध्ये बऱ्याच गावांचा समूह असतो. तर हा प्रश्न पॉलिटीच्या अँगलने विचारलेला आहे. तर परीक्षेमध्ये तुम्हाला ग्रामसभा, त्याच्यानंतर ग्रामपंचायत, त्याच्यानंतर तालुका आणि त्याच्यानंतर मग जिल्हा, या सर्व स्तरांची माहिती असणं आवश्यक आहे. जास्त डीप प्रश्न विचारणार नाहीत, अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील, परंतु त्याची थोडी इन्फॉर्मेशन काढून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जसे की ग्रामसभेचे अधिकार असतील किंवा ग्रामसभेत कोणाकोणाचा सहभाग असतो याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किंवा त्याचे सरपंच कोण असतो किंवा त्याचा कालावधी किती असतो, त्याचप्रमाणे तालुका आणि जिल्हा स्तरावर देखील अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. महाराष्ट्रातील जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था, महसूल संकलन, आपत्ती व्यवस्थापन यासाठी जबाबदार असलेले प्रशासकीय प्रमुख कोण असतात? तर आपल्याला माहीत आहे की जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणे, त्याचबरोबर जिल्हा महसूल संकलन आणि आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख असतात जिल्हा अधिकारी हे. आता ज्याप्रमाणे जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यावरती प्रश्न आहे त्याचप्रमाणे तहसीलदारांच्या वरती देखील प्रश्न येऊ शकतो की त्यांचे कार्य काय आहे. त्याचबरोबर मुख्य सचिवांचे कार्य काय आहे किंवा ते कोणत्या यंत्रणेचे प्रमुख असतात याच्यावर देखील प्रश्न येईल. त्याचबरोबर विभागीय आयुक्तांवरती देखील पुढच्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्येकाची कार्ये बघून ठेवा, याच्यावरती पुढे प्रश्न विचारले जातील. त्यानंतरचा प्रश्न, आवर्ती सारणीमध्ये सामान्यतः डावीकडून उजवीकडे जाताना खालीलपैकी कोणते गुणधर्म वाढतात? तर आपल्याला पिरियडिक टेबलमध्ये म्हणजेच आवर्ती सारणीमध्ये आपण जेव्हा डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा कोणते गुणधर्म वाढतात असा प्रश्न विचारलेला आहे. तर डावीकडून उजवीकडे जाताना धातूंचा गुणधर्म कमी होत जातो, म्हणजेच अधातूंचा गुणधर्म वाढत जातो. त्यानंतर अणूची त्रिज्या ही देखील कमी होत जाते, त्यामुळे हे देखील उत्तर नाही. आणि विद्युत धनता ही देखील कमी होत जाते कारण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते. मग कोणता गुणधर्म वाढतो? तर आयनीकरण एन्थॉल्पी किंवा आयोनायझेशन एन्थॉल्पी हा जो गुणधर्म आहे हा वाढत जातो डावीकडून उजवीकडे जाता. त्याचबरोबर अणूची साईज काय होते असा देखील पुढे प्रश्न येऊ शकतो. तर अशा प्रकारचा प्रश्न पुढे तुम्हाला विचारणं अपेक्षित आहे. ज्याप्रमाणे डावीकडून उजवीकडे जाताना काय गुणधर्म वाढतात किंवा कमी होतात असा प्रश्न आहे, तसाच उजवीकडून डावीकडे येताना कोणते गुणधर्म वाढतात किंवा कमी होतात यावरती देखील प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. त्यामुळे त्याची देखील तयारी करून ठेवा. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य सरकारमधील सर्वोच्च पदावरील नागरी सेवक कोण आहे? तर महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्वोच्च पदावरील नागरी सेवक असतो मुख्य सचिव हा. मी मगाशीच म्हटलेलं तुम्हाला की मुख्य सचिवावरती प्रश्न विचारला जाईल, तर हा प्रश्न विचारलेला आहे. त्याचबरोबर यांची कार्य काय हे देखील बघून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन हा त्यांच्या कार्यावरती विचारला जाईल. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय चळवळी दरम्यान मुंबईतील गोवालिया टँक मैदानाचे आत्ताचे ऑगस्ट क्रांती मैदान याचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे? तर गोवालिया टँक मैदान किंवा आत्ता आपण ज्याला ऑगस्ट क्रांती मैदान म्हणतो त्याचे ऐतिहासिक महत्त्व हे आहे की 1942मध्ये जेव्हा भारत छोडो हे जे आंदोलन झाले होते त्याची सुरुवात या ठिकाणी झाली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून ऑगस्ट क्रांती किंवा भारत छोडो आंदोलन हे खूप महत्त्वाचं आहे. याचे नेते कोण होते याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, कारण बऱ्यापैकी सर्व नेत्यांना अटक झाली होती, त्यामुळे भूमिगत नेत्याने याचे नेतृत्व केले होते. त्यानंतर मुंबई येथे रेडिओ स्टेशन कोणी चालू केलेले
याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचे नेते कोणते होते, किंवा ऑगस्ट क्रांतीची सुरुवात कधी झाली याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे याची तयारी करून ठेवा. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार संविधानाच्या सुरुवातीला नागरिकत्व देण्याची तरतूद आहे? तर भारतातील संविधानाच्या सुरुवातीला नागरिकत्व देण्याची तरतूद ही अनुच्छेद 5 मध्ये आहे. म्हणजेच कलम 5 नुसार सुरुवातीला नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून मूलभूत हक्क, त्यानंतर मूलभूत कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्वे ही खूप महत्त्वाची आहेत आणि यांची जी आर्टिकल्स आहेत ती पाठ असणे खूप आवश्यक आहे. म्हणजे कलम 51 पर्यंत कोणत्याही कलमावर ते परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे कलम 51 पर्यंत बऱ्यापैकी कलमे पाठ असणे आपलं आवश्यक आहे. त्याचबरोबर जी काही महत्त्वाची कलमे आहेत त्याच्यानंतरची, जसे की राष्ट्रपती असतील किंवा सर्वोच्च न्यायालय असेल किंवा उच्च न्यायालय असतील, त्याच्याशी संबंधित जी काही कलमे आहेत किंवा निवडणूक आयोग असेल, लोकसेवा आयोग असेल, त्याच्यावरती देखील परीक्षेमध्ये 100% TCS प्रश्न विचारते. त्यामुळे त्यांची देखील तयारी करून ठेवा. त्यानंतरचा प्रश्न, मानवांमध्ये शरीराच्या अवयवांच्या हालचालीसाठी खालीलपैकी कोणती ऊती जबाबदार असते? तर आपल्याला माहीत आहे शरीराच्या अवयवांच्या हालचालीसाठी स्नायू ऊती जबाबदार असते. आता ज्या प्रकारे स्नायू ऊतीवरती प्रश्न विचारलेला आहे त्याच प्रकारे अभिस्तर ऊतीवरती प्रश्न येऊ शकतो, चेता ऊतीच्या कार्यावर प्रश्न येऊ शकतो, संयोजी ऊतीच्या उदाहरणावरती प्रश्न येऊ शकतो. तर मग ह्या ज्या इतर ऊती आहेत त्या ऊतींची कार्ये, त्यांची उदाहरणे हे लक्षात ठेवा. याच्यावरती पुढे जाऊन तुम्हाला 100% प्रश्न विचारले जातील. खालीलपैकी भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद प्रत्येक राज्यातील उच्च न्यायालयाच्या स्थापनेसंबंधित आहे? तर आता पुन्हा बघा प्रश्न, अनुच्छेद म्हणजे भारतीय संविधानातील कलमावरती विचारलेला आहे. उच्च न्यायालयाच्या स्थापनेसंबंधी कोणते कलम आहे ते विचारलेले आहे. तर उच्च न्यायालयाच्या स्थापनेशी संबंधित कलम 214 हे देण्यात आलेले आहे. आता परीक्षेमध्ये तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार झाली असा देखील प्रश्न पुढे जाऊन 100% विचारतील. तर त्याचे कलम आहे 124 आहे. 226 कशाशी संबंधित आहे? तर ते आहे हायकोर्टशी संबंधित. म्हणजे उच्च न्यायालयाचे प्राधिलेख काढण्याचे जे अधिकार आहेत त्याच्याशी संबंधित कलम 226 आहे. त्याचबरोबर कलम 32 हे कशाशी संबंधित आहे? तर ते आहे सुप्रीम कोर्टचे प्राधिलेख काढण्याचे अधिकार. त्यामुळे हे जे काही महत्त्वाची कलमे आहेत न्यायालयांशी संबंधित त्याच्यावरती ते हमखास प्रश्न विचारणार आहेत. त्यामुळे त्याची देखील तयारी करून ठेवा. हे अशा प्रकारची महत्त्वाचे जे अनुच्छेद आहेत, कलमे आहेत, त्याच्यावरती ते 100% प्रश्न विचारतात. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता कायदा भारतातील प्रातिनिधिक सरकारच्या विकासाच्या दिशेने पहिले पाऊल मानले जाते? तर आता प्रातिनिधिक सरकार म्हणजे काय, भारताचे किंवा त्याचा विकास ह्याच्याशी संबंधित हमखास परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात ते. तर ब्रिटिशकालीन जे काही कायदे आहेत त्याच्यावरती एक प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये बऱ्यापैकी विचारलाच जातो. तर 1961चा जो इंडियन काउन्सिल ॲक्ट आहे या ॲक्टपासून प्रातिनिधिक सरकारच्या विकासाच्या दिशेने पहिले पाऊल पडले, कारण यामध्ये भारतीयांचा समावेश करण्यात आला होता पहिल्यांदाच विधिमंडळामध्ये. त्यामुळे हे विकासाच्या दृष्टिकोनातून पहिले पाऊल मानले जाते. ज्याप्रमाणे 1861च्या कायद्यावर प्रश्न आहे त्याचप्रमाणे 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट असेल, परत 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट असेल, 1892चा इंडियन काउन्सिल ॲक्ट असेल, 1919चा कायदा असेल, 1909चा कायदा असेल आणि 1935चा कायदा असेल. हे जे तिन्ही कायदे आहेत ना, ते तिन्ही कायदे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. तर याच्यापैकी प्रत्येक कायदा, त्या काळात कोण गव्हर्नर होते ते आणि त्या कायद्याने कोणती नवीन गोष्ट झाली एवढीच गोष्ट तुम्हाला बघायची आहे. याच्यावरतीच तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. आणखीन एक की तो कायदा कशासाठी ओळखला जातो. हे जे कायदे आहेत तो कोणत्या नावाने ओळखला जातो आणि त्याचे महत्त्व म्हणजे तो कशासाठी ओळखला जातो याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात आणि अनुच्छेदात न्यायाधिकरणांचा उल्लेख आहे?
तर आपल्याला न्यायाधिकरण यांचा समावेश असलेले भारतीय संविधानातील भाग आणि कलम विचारलेला आहे. तर न्यायाधिकरणांचा समावेश हा भाग 14A आणि कलम 323A आणि 323B मध्ये करण्यात आलेला आहे यांचा समावेश. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व भाग भारतीय संविधानातील तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्याच्यावरती तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर पुढे जाऊन ते 323A कशाशी संबंधित आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर हा जो 323A आहे यामध्ये प्रशासकीय न्यायाधिकरणांचा समावेश आहे, हे लक्षात ठेवा. याच्यावर यापूर्वी देखील प्रश्न विचारलेला आहे. तर 323B मध्ये किंवा B मध्ये अन्य प्रकारची जी न्यायाधिकरणे आहेत त्यांचा समावेश आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील 100% प्रश्न विचारला जाईल. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर हा सोपा प्रश्न आहे. आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई आहे. आता पुढे जाऊन ते कळसुबाई कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा तालुक्यामध्ये आहे त्याच्यावरती देखील प्रश्न विचारू शकतात. त्याचबरोबर त्याची उंची किती हे देखील ते 100% विचारतील. त्याचबरोबर महाराष्ट्रातील जी काही महत्त्वाची शिखरे आहेत ते शिखरे आणि त्यांचा जिल्हा याच्यावरती हमखास परीक्षेमध्ये प्रश्न विचारणार आहेत. तर हे यांची देखील तयारी करून ठेवा. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक वीज प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तर तो आहे चंद्रपूर या ठिकाणी. आता ज्याप्रमाणे सर्वात मोठा औष्णिक वीज प्रकल्पावर विचारलेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. पवन ऊर्जा प्रकल्प कोणता आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. सौर ऊर्जा प्रकल्पावर देखील प्रश्न येऊ शकतो. तर या सर्वांची जे काही महत्त्वाचे प्रकल्प आहेत त्यांची यादी करा. त्याच्यावरती अशाच प्रकारचा जास्त डीप ते जात नाहीत अशा प्रकारचा वरवरचा प्रश्न, सर्वात मोठा सर्वात महत्त्वाचा कोणता आहे, तर याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर महाराष्ट्र पॉल्युशन कंट्रोल बोर्ड याची स्थापना 1970 साली झाली होती. हा प्रश्न बऱ्याच वेळा TCSने विचारलेला आहे, त्यामुळे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, हा रिपीट होईल. त्याचबरोबर या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना कोणत्या कायद्याने झाली ते देखील बघा. त्याच्यावरती देखील पुढे जाऊन प्रश्न येऊ शकतो. तसेच या MPCBची महत्त्वाची कार्ये काय आहेत ते देखील बघा. त्याच्यावरती देखील पुढे जाऊन प्रश्न येणं अपेक्षित आहे. खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील नव्हते? तर आपल्याला इथे 4 पर्याय आहेत, त्याच्यापैकी कोण महाराष्ट्रातील नाही ते शोधायचे आहे. तर या पर्यायांपैकी बिपिनचंद्र पाल हे महाराष्ट्रातील नाही आहेत, ते पश्चिम बंगालचे नेते होते. त्यामुळे हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारचे प्रश्न, सोपे प्रश्न देखील परीक्षेत येऊ शकतात जे इतिहासाच्या बेसिक नॉलेजवर देखील सॉल्व्ह होतात. त्यासाठी मी पुन्हा सांगतो, इतिहासासाठी 11वीचे जुने पुस्तक जे आहे ते खूप झाले, त्याची जेवढी जास्त रिव्हिजन करता येईल तेवढी करा. या एकाच पुस्तकावरती बऱ्यापैकी सर्व प्रश्न तुमचे कव्हर होऊन जातील इतिहासाचे. त्यानंतरचा प्रश्न, यावर्षी दख्खनेत बहमनी सल्तनतीची स्थापना झाली. तर कोणत्या वर्षी बहमनी सल्तनतीची स्थापना झाली? तर ते वर्ष होते 1347 साली. आता पुढे जाऊन या बहमनी सल्तनतीचे संस्थापक कोण आहेत असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर ते देखील तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या सल्तनती ज्या भारतभर होत्या किंवा राजघराणे होते त्याची स्थापना कोणी केली, कोणत्या वर्षी झाली आणि त्याचे संस्थापक कोण होते याची देखील तयारी करून ठेवा. जास्त डीप प्रश्न जाणार नाहीत, या बेसिक लेवलचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील, त्याची चांगली तयारी करून ठेवा. त्यानंतरचा प्रश्न, मुझफ्फरपूर बॉम्बस्फोटची घटना कोणत्या वर्षी घडली? तर मुझफ्फरपूर ही जी बॉम्बस्फोटची घटना आहे ती झाली होती 1908 साली. आता पुढला प्रश्न तुम्हाला असेल, ही घटना कोणी घडवून आणली होती? मग खुदिराम बोस असतील किंवा प्रफुल्ल चाकी असतील त्यांच्यावर तुम्हाला प्रश्न येईल. त्याचबरोबर कोणावर बॉम्ब हल्ला केलेला? तो किंग्सफोर्ड नावाचा एक न्यायाधीश होता, त्याच्यावरती हल्ला केलेला. तर अशा प्रकारचे प्रश्न पुढे जाऊन तुम्हाला अपेक्षित आहेत. त्याचबरोबर महत्त्वाच्या ज्या काही क्रांतिकारी घटना आहेत
त्या कोणी केल्या, म्हणजे कोणत्या क्रांतिकारकाने केल्या आणि त्या कोणत्या वर्षी झाल्या, याच्यावरती 100% TCS प्रश्न विचारते. त्यामुळे ते देखील तयारी करून ठेवा. त्यानंतरचा प्रश्न, बॉम्बे प्रांतिक महानगरपालिका कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? तर बॉम्बे प्रांतिक महानगरपालिका कायदा हा 1949 साली मंजूर झाला. ब्रिटिशकालीन जे काही कायदे आहेत महत्त्वाचे, त्याच्यावरती तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न त्या सालावरती ते विचारतात. त्याचबरोबर ग्रामपंचायत अधिनियम ते कोणत्या वर्षीचा आहे तो कायदा देखील विचारला जातो. त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हा कायदा देखील कोणत्या वर्षीचा आहे याच्यावरती देखील तुम्हाला 100% प्रश्न विचारला जातो. त्यामुळे हे 2-3 काही महत्त्वाचे कायदे आहेत. त्याचबरोबर ब्रिटिशकालीन कायदे आहेत, यांच्यावरती अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात. त्यानंतरचा प्रश्न, पुण्याजवळील कार्ले आणि भाजे या लेणी टिंबटिंबशी संबंधित आहेत. तर पुण्याजवळ असलेल्या कार्ले आणि भाजे लेण्या या बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला हिंदू धर्माशी संबंधित असलेल्या लेण्या माहीत असणं आवश्यक आहे, जैन धर्माशी संबंधित लेण्या माहीत असणं आवश्यक आहे. याच्यावरती देखील पुढे जाऊन तुम्हाला प्रश्न येतील. त्याचबरोबर अजिंठा आणि वेरूळ लेण्या याच्याशी संबंधित देखील बऱ्याच वेळा प्रश्न TCSने विचारलेले आहेत. त्याचबरोबर वेरूळ येथील 16व्या क्रमांकाची लेणी याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारला जातो. तर त्याच्या संबंधित माहिती देखील बघून ठेवा. अशा प्रकारचे प्रश्न TCS वारंवार परीक्षेमध्ये विचारत आहे, त्यामुळे याची चांगली तयारी करून ठेवा. पुढचा प्रश्न, वायू हे जास्त संपिंड्य का असतात? आता ही संपिंड्यता म्हणजे काय आहे? तर वायूंच्या मध्ये किंवा द्रव असतील तर त्यांच्यामध्ये असे छोटे छोटे कण असतात आणि त्यांच्यामध्ये जागा खूप जास्त असते आणि हे कण एकमेकापासून लांब असतात. त्या कणांना कॉम्प्रेस करता येते किंवा दाबले जाते, तर त्याला संपिंड्यता म्हणतात. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, तर वायू हे जास्त संपिंड्य का असतात? कारण त्यांचे कण हे खूप लांब असतात. तर वायूमध्ये जास्त संपिंड्यता असते, त्याच्यापेक्षा कमी असते द्रवामध्ये आणि त्याच्यापेक्षा कमी असते स्थायूमध्ये, कारण स्थायूमध्ये कण हे खूप जवळजवळ असतात. तर अशा प्रकारचा विज्ञानाचा प्रश्न देखील परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर तुम्हाला संपिंड्यता माहीत असणं आवश्यक आहे. तन्यता, वर्धनीयता काय असते याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातील. पुढचा प्रश्न आहे, राजभाषेशी संबंधित तरतुदी कोणत्या अनुसूचीमध्ये समाविष्ट आहेत? तर आता हा प्रश्न तुम्हाला अनुसूचीशी संबंधित आहे. तर परीक्षेमध्ये भारतीय राज्यघटनेतील ज्या 12 अनुसूची आहेत त्या प्रत्येक अनुसूची कशाशी संबंधित आहेत हे माहीत असणं आवश्यक आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण याच्यावर 100% TCS प्रश्न विचारणार आहे. तर राजभाषेशी संबंधित ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी 8व्या अनुसूचीशी संबंधित आहेत, कारण 8व्या अनुसूचीमध्ये 22 भाषा नमूद केलेल्या आहेत. त्यामुळे हे देखील माहीत असणं आवश्यक आहे. किती भाषा याच्यावरती देखील तुम्हाला 100% TCS प्रश्न विचारेल. त्यामुळे ह्या 22 भाषा ही संख्या देखील माहीत असणं तुम्हाला आवश्यक आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न TCS विचारते. त्यामुळे या 12 अनुसूची आणि त्या कशाशी संबंधित आहेत हे लक्षात ठेवा. भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड कोण करते? तर भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड ही भारताचे राष्ट्रपती करतात. आता ज्या प्रकारे निवडीवरती प्रश्न विचारलेला आहे त्याच प्रकारे त्यांना पदावरून दूर कोण करते असा देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाईल. त्यामुळे याची देखील तयारी ठेवा. त्याचबरोबर कोणत्या कलमाने निवडणूक आयोगाची स्थापना केली जाते याच्यावरती देखील 100% प्रश्न विचारला जाईल, त्याची देखील तयारी करून ठेवा. त्याचबरोबर निवडणूक आयुक्त जे आहेत, मुख्य निवडणूक आयुक्त, त्यांची पात्रता याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाईल. तर असे काही प्रश्न आहेत जे पुढे जाऊन तुम्हाला विचारले जातील. आणि निवडणूक आयोग हा TCSचा फेवरेट आहे, याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. त्यानंतरचा प्रश्न, मानवी शरीरात अन्न आणि हवेसाठी कोणती रचना एक सामायिक मार्ग आहे? तर अन्न आणि हवा या दोन्हीसाठी म्हणजे पचन मार्ग देखील आणि श्वसन नलिकेचा मार्ग देखील म्हणून एक सामायिक मार्ग कोणता आहे? तर तो आहे ग्रसनीचा. हे दोन्हीचा मार्ग म्हणून यातील काही भाग दोन्हीसाठी वापरला जातो. तर मानवी शरीराशी संबंधित ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत अपेक्षित आहेत. त्याचबरोबर जठर असेल, स्वादुपिंड असेल, फुफ्फुसे असतील, हृदय असेल, याचे कार्य
याच्यावरती परीक्षेत तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न अपेक्षित आहे, त्यामुळे त्याची देखील तयारी करून ठेवा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील अनुच्छेद 323A हे टिंबटिंबशी संबंधित आहेत. आता हा प्रश्न पाठीमागेच आपण प्रेडिक्ट केलेला की हा प्रश्न पुढे जाऊन विचारला जाईल आणि हा प्रश्न विचारलेला देखील आहे. तर अनुच्छेद 323A हे प्रशासकीय न्यायाधिकरण सेवा संबंधित बाबींसाठी आहे. तर ब हे जे आहे 323B हे अन्य बाबींतील न्यायाधिकरणांसाठी आहे, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न बघूया. भारतामध्ये मंत्रिमंडळ राज्याच्या टिंबटिंबाला जबाबदार असते. तर आपल्याला माहीत आहे मंत्रिमंडळ हे राज्याच्या विधानसभेला जबाबदार असते. तर संसदेच्या बाबतीत तेथील मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार असते. तर या दोन गोष्टी लक्षात ठेवा. भारताच्या बाबतीत लोकसभेला आणि राज्यांच्या बाबतीत विधानसभेला जबाबदार असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील प्रमुख सिंचन प्रकल्प कोणता आहे? तर दिलेल्या पर्यायांपैकी मराठवाडा विभागातील प्रमुख सिंचन प्रकल्प आहे जायकवाडी धरण हा. तर परीक्षेमध्ये तुम्हाला ज्याप्रमाणे मराठवाडा विभागातील प्रमुख सिंचन प्रकल्प विचारला, त्याचप्रमाणे विदर्भातील विचारतील, पश्चिम महाराष्ट्रातील विचारतील, कोकणातील विचारतील, त्यामुळे त्यांची देखील तयारी करून ठेवा. त्याचबरोबर जायकवाडी धरण हे देखील परीक्षे दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. त्याचे लोकेशन, ते कोणत्या नदीवर आहे, याच्यावरती देखील बऱ्याच वेळा TCSने प्रश्न विचारलेले आहेत. त्याचबरोबर परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोयना धरण हे देखील महत्त्वाचे आहे, याची देखील माहिती घ्या. याच्यावरती देखील बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते किंवा सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता, त्याची क्षमता किती TMC आहे, याच्यावरती देखील TCSने यापूर्वी प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे ते देखील बघा, त्याच्यावरती देखील पुन्हा पुढे जाऊन प्रश्न विचारला जाईल. आता हे थोडंसं ब्लर आहे हा प्रश्न, पण तरी देखील आपण घेऊया. मी वाचतो, त्यामुळे तुम्हाला जास्त समजायला सोपं जाईल. खालीलपैकी कोणी काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनाचे वर्णन हे अलीकडील भारतीय इतिहासातील एक नवीन युग असे केले आणि राष्ट्रावर एक मोठे कर्तव्य आहे यावर जोर दिला? तर काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनाचे वर्णन अलीकडील भारतीय इतिहासातील एक नवीन युग असे केले आणि राष्ट्रावर एक मोठे कर्तव्य आहे यावर जोर दिला, ते होते पट्टभी सीतारामय्या आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न देखील परीक्षेत विचारला जाऊ शकतो. हा थोडासा डिफिकल्ट प्रश्न आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला याचे उत्तर सापडेलच असे नाही, पण अशा प्रकारचा प्रश्न देखील पेपरमध्ये येतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणती नदी महाराष्ट्राच्या मध्य दक्कनच्या पठारातून वाहून पूर्वेकडे बंगालच्या उपसागरास मिळते? तर आपल्याला अशी नदी शोधायची आहे जी महाराष्ट्राच्या मध्य भागातून वाहते, दख्खनच्या पठारातून, आणि ती पूर्वेकडे वाहते, म्हणजे पूर्व वाहिनी नदी आणि बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. तर इथे आपल्याला माहीत आहे की तापी नदी आणि मही नदी ह्या पश्चिम वाहिनी नदी आहेत, त्यामुळे हे उत्तर नाही. पण इथे कृष्णा नदी आणि गोदावरी नदीमध्ये कन्फ्युजन 100% होऊ शकतं. परंतु आपण जर प्रश्न नीट वाचला तर एक गोष्ट इथे दिलेली आहे की मध्य भागातून म्हटलेलं आहे, आणि आपल्याला माहीत आहे कृष्णा नदी ही दक्षिण भागात आहे महाराष्ट्राच्या. आपल्याला हेही माहीत आहे की गोदावरी नदी ही महाराष्ट्राच्या मध्य भागातून वाहते, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर परीक्षेमध्ये तुम्हाला आपण पाठीमागेच डिस्कस केलेलं आहे त्याप्रमाणे नद्यांवरती त्यांचे उगम, त्यांची दिशा, त्यांच्या उपनद्या अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचा करार पुणे करार 1932 डॉक्टर BR आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झाला होता. त्यात विशेषतः काय नमूद केले होते? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून पुणे करार हा खूप महत्त्वाचा आहे. पहिला प्रश्न तर हा कधी झाला म्हणून 1932 सालावर विचारला जाईल. दुसरा प्रश्न येतो तो कोणाच्यात झाला, म्हणजे आंबेडकर असतील आणि महात्मा गांधी असतील तर त्याच्यावर प्रश्न येतो. तिसरा प्रश्न इथे आत्ता विचारलेला आहे की काय विशेष नमूद होते, तर या ह्याच्यात दलितांसाठी राखीव जागांसह संयुक्त मतदारसंघाची घोषणा करण्यात आलेली, त्यामुळे याचे उत्तर आहे. त्याचबरोबर पुढे जाऊन असा देखील प्रश्न विचारला जातो की याच्यासाठी या करारावर कोणी कोणी सह्या केलेल्या, तर असा देखील प्रश्न TCS विचारते. त्याचबरोबर हा जेव्हा करार होत होता तेव्हा भारताचा गव्हर्नर कोण होता, असा देखील प्रश्न विचारला जातो. तर पुणे करार हा खूप महत्त्वाचा आहे, याच्यावरती खूप वेगवेगळ्या प्रकारचे TCS प्रश्न करते, त्यामुळे
पुणे कराराची चांगली तयारी करून ठेवा, याच्यावरती बरेच प्रश्न अपेक्षित आहेत. त्यानंतरचा प्रश्न, पुणे आणि नागपूर यासारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरांसाठी कोणते नागरी आधारित संरचनाचे आव्हान सर्वात महत्त्वाचे आहे? तर ह्या ज्या काही महत्त्वाच्या सिटी आहेत, पुणे असेल, नागपूर असेल, तर ही वेगाने वाढणारी शहरे आहेत. तर याच्यासाठी नगरांच्या दृष्टीने सर्वात मोठे आव्हान काय आहे यांच्यासमोर? तर या नगरांसाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा संपूर्ण लोकसंख्येसाठी आवश्यक होईल असा, त्याचबरोबर येथील सांडपाण्याचे व्यवस्थापन झाले पाहिजे आणि सार्वजनिक वाहतुकीचे व्यवस्थापन झाले पाहिजे. तर हे काही महत्त्वाचे आव्हाने त्यांच्यासमोर आहेत. तर हा क्वेश्चन हा काही लॉजिकल बेस होता. तुम्ही बेसिक इन्फॉर्मेशन देखील अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही पेपरमध्ये सोडवू शकता. त्याच्यासाठी काही वेगळे एफर्ट्स घेण्याची गरज नाही आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग कोणत्या पर्वताच्या खिंडीतून जातो? तर तुम्हाला अशा प्रकारे खिंडींवरती देखील प्रश्न येऊ शकतो की कोणत्या खिंडीचा मार्ग कोणता आहे किंवा कोणत्या खिंडीतून कोणती दोन भाग जोडलेले आहेत. तर मुंबई पुणे हा द्रुतगती महामार्ग आहे तो भोर घाटातून जातो. त्यामुळे पर्याय 2 हे याचे उत्तर आहे. तर परीक्षेमध्ये तुम्हाला आंबोली घाट, माळशेज घाट, ताम्हिणी घाट, वरंधा घाट, आंबा घाट याच्यावरती प्रश्न येणं अपेक्षित आहे. त्यामुळे हे जे काही महत्त्वाचे महाराष्ट्रातील घाट आहेत, रस्ते आहेत, ते कोणत्या 2 भागांना जोडतात याची चांगली तयारी करून ठेवा. याच्यावर अशा प्रकारचा 100% एक तरी प्रश्न विचारला जातो. त्यानंतरचा प्रश्न, नेफ्रॉन कोणत्या गाळणातून बहुतेक पाणी आणि आवश्यक पोषक तत्वे पुन्हा शोषून घेतो? तर नेफ्रॉन हा आपल्याला माहीत आहे. त्या नेफ्रॉनचा उपयोग काय आहे? तर ही फंक्शनल युनिट ऑफ किडनी आहे नेफ्रॉन हे. त्यामुळे याच्यावरती देखील प्रश्न येतो. तर या नेफ्रॉनचा असा कोणता भाग आहे जो पाणी आणि आवश्यक पोषक तत्वे पुन्हा शोषून घेतो? तर तो आहे PCT, ज्यालाच मराठीमध्ये समीप संवलित नलिका असं ओळखलं जातं. त्यामुळे याचे उत्तर आहे. तर नेफ्रॉनचे जे काही भाग आहेत, मग तो हेनलेचा रूप असेल, संकलन वाहिले असेल, केशिका गुच्छक असेल, PCT, DTC, हेनले लूप, ह्याचे कार्य काय आहे ते बघून ठेवा. या प्रत्येक भागाचे कार्य बघा नेफ्रॉनच्या, त्याच्यावरती सेम अशाच प्रकारचा प्रश्न विचारला जाईल. कोणता भाग कोणत्या प्रकारच्या गोष्टींचे शोषण करतो किंवा त्याचे कार्य काय आहे. त्यानंतरचा प्रश्न, अजिंठाच्या लेणी महाराष्ट्रातील टिंबटिंबसाठी प्रसिद्ध आहेत. तर महाराष्ट्रातील अजिंठा लेण्या ह्या बौद्ध लेण्या आहेत आणि त्याच्यावरती भित्तिचित्र जे आहेत त्याच्यासाठी प्रसिद्ध आहेत. तर मी मागाशीच पाहिलेलं की पुढे जाऊन अजिंठा लेण्यांवरती प्रश्न विचारला जाईल. तर हा प्रश्न आलेला आहे. तर याच्याही पुढे जाऊन वेरूळच्या लेण्या असतील, इतरही महाराष्ट्रातील ज्या काही महत्त्वाच्या लेण्या आहेत त्या कशासाठी प्रसिद्ध आहेत याच्यावरती 100% प्रश्न विचारले जातील. त्यामुळे त्यांची एक यादी करून ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेत 3 स्तर आहेत, ते कोणते आहेत? तर आपल्याला माहीत आहे की पंचायत राज व्यवस्थेमध्ये पहिला स्तर आहे ग्रामपंचायत, त्याच्यानंतर वरचा स्तर पंचायत समिती आणि सर्वात वरचा स्तर आहे जिल्हा परिषद. त्यामुळे पर्याय 2 ह्याचे उत्तर आहे. तर आता पुढे जाऊन परीक्षेमध्ये पंचायत राजच्या ग्रामपंचायतची बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारली जाईल, पंचायत समितीवरती आणि जिल्हा परिषदेवरती देखील विचारली जाईल. त्यामुळे त्यांचे कायदे, त्यांची कोणत्या कायद्याने स्थापना होते ते, त्याचबरोबर यांचे प्रमुख कोण असतात, त्यांचा कार्यकाळ किती असतो, त्यांना पदावरून दूर कोण करतं, याच्यावरती अशा प्रकारचे प्रश्न येणं अपेक्षित आहे. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून पंचायत राज हा घटक खूप महत्त्वाचा आहे. pH 5 असलेल्या द्रावणात टिंबटिंब असते. तर आपल्याला माहीत आहे pH द्रावणामध्ये किंवा pHची जी स्केल असते त्याच्यामध्ये 7 हे न्यूट्रल असते. 7 पासून इकडे 8, 9 असे आपण जसे जाऊ तसे बेसिसिटी किंवा बेसिक नेचर वाढत जाते आणि इकडे जसे जाऊ डाव्या साईडला 6, 5 तसे ॲसिडिक नेचर वाढत जाते. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे की आपल्याला 5 दिलेला आहे, pH 5 येथे आपले द्रावण आहे. मग 6 पासून आपण जसे इकडे येऊ तसे याच्यातील हायड्रोजन आयन्स वाढत जातात, म्हणजे याची ॲसिडिक संहती वाढत जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2, pH 6 असलेल्या द्रावणापेक्षा 10 पट जास्त हायड्रोजन आयन हे pH 5 असलेल्या द्रावणात असतील. त्यामुळे हे याचे योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न विज्ञानावरती तुम्हाला विचारले जातील. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील नगरपालिका प्रशासन
हे टिंबद्वारे प्रशासित केले जाते. आता नगरपालिकांचे प्रशासन कशाद्वारे प्रशासित केले जाईल, तर राज्य विधिमंडळाच्या अंतर्गत महानगरपालिकांद्वारे नगरपालिका प्रशासन हे प्रशासित केले जाते, किंवा त्याच्या अंतर्गत जे काही कायदे आहेत नगरपालिकांसाठी किंवा महानगरपालिकांसाठी जे राज्य विधिमंडळाने केलेले आहेत त्याच्या थ्रू हे प्रशासन केले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील न्यायिक पुनर्विलोकन ही एक अशी शक्ती आहे जी सर्वोच्च न्यायालयाला टिंब परवानगी देते. तर न्यायिक पुनर्विलोकन हे काय माहीत असणं आवश्यक आहे. ही अशी कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने जे काही कायदे केलेले आहेत किंवा रूल्स किंवा निर्णय घेतलेले आहेत हे भारतीय संविधानाला धरून घेतलेले आहेत का हे चेक केलं जातं. आणि जर भारतीय संविधानाचा किंवा राज्यघटनेचे उल्लंघन जर होत असेल तर हे कायदे शून्यवत करण्याचा अधिकार भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला असतो. त्यामुळे घटनात्मकता वैधतेसाठी कायदे आणि शासकीय वृत्ती तपासण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाला न्यायिक पुनर्विलोकन या संज्ञेखाली मिळते. त्यामुळे याचे पर्याय क्रमांक 4 हे याचे उत्तर आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला न्यायव्यवस्था म्हणजे सुप्रीम कोर्ट असेल आणि उच्च न्यायालय असेल, त्यातल्या त्यात सुप्रीम कोर्टावरती जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला आढळून येतात. खालीलपैकी कोणती संस्था ही भारतातील संविधानिक संस्था आहे. तर संविधानिक संस्था म्हणजे काय की ज्या संस्थेची माहिती किंवा रचना स्ट्रक्चर हे संविधानामध्ये राज्यघटनेमध्ये नमूद असते. तर या पर्यायांपैकी भारतीय निवडणूक आयोग ही जी संस्था आहे ही संविधानिक संस्था आहे. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या काही संविधानिक संस्था आहे ज्यांचा उल्लेख राज्यघटनेमध्ये आहे त्याची चांगली तयारी करा. अशा प्रकारचा प्रश्न, त्याचबरोबर पुढे जाऊन यांची माहिती कोणत्या आर्टिकलखाली कलमाखाली स्थापन होतात याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान हे ब्रिटिश वसाहतवादी शासनात महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे सर्वोत्तम वर्णन करते. म्हणजे ब्रिटिश जेव्हा राज्य करत होते तेव्हा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी होती असा एक प्रश्न विचारलेला आहे. तर त्यावेळी आपल्याला फायदा होईल असे काही ब्रिटिश करतील का, तर नाही. या लॉजिकच्या आधारे आपण हे उत्तर शोधू शकतो की ते कापसाचे प्रमुख निर्यातदार बनले. म्हणजे ब्रिटिशांनी आपल्याला फोर्स केला की तुम्ही नगदी पिके पिकवा, म्हणून त्या दृष्टीने कापसाचे पीक उत्पादन करू लागले आणि याचे प्रमुख निर्यातदार बनले. कारण हा संपूर्ण कापूस बाहेरच्या देशात जाऊ लागला ब्रिटनमध्ये. परंतु उच्च जमीन महसुलामुळे लहान शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला. म्हणजे पैसे जरी आले तरी जमीन महसूल इतका होता की तो सर्व पैसा महसुलामध्ये जात होता. त्यामुळे लहान शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नव्हतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न लॉजिकल ॲनालिसिसवर आपण सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या संविधानिक अनुसूचीमध्ये संघ, राज्य आणि समवर्ती विधानसभेतील विषयांची सूची आहे. तर हा पुन्हा एकदा प्रश्न अनुसूचीवरती विचारलेला आहे. गेल्या वेळी 8व्या अनुसूचीवरती विचारला होता. तर ह्यावेळी संघ, राज्य आणि समवर्ती सूची कोणत्या अनुसूचीत आहे, तर ती आहे 7वी अनुसूची. त्यामुळे 7व्या अनुसूचीवर प्रश्न विचारलेला आहे. तर 12च्या 12 अनुसूची कशासाठी आहेत हे पाठ करून ठेवा, याच्यावरती 100% प्रश्न असतो. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची स्वतःची निवडून आलेली विधानसभा आहे. तर भारतामध्ये दिल्ली, त्याचबरोबर जम्मू काश्मीर आणि पुदुचेरी हे 3 केंद्रशासित प्रदेश आहेत ज्यांना स्वतःच्या विधानसभा आहेत. तर पर्यायांपैकी दिल्ली हे याचे उत्तर आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न केंद्रशासित प्रदेशांवरती तुम्हाला विचारला जाईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, सातवाहन काळात महाराष्ट्र हा टिंब केंद्रस्थानी होता. तर सातवाहन काळावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो. तर त्यावेळी महाराष्ट्र कशासाठी प्रसिद्ध होता, तर महाराष्ट्र हा दख्खनच्या भूभागावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक होता आणि रोमन जगाशी व्यापार करण्यासाठी देखील महाराष्ट्राचा उपयोग होत होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचे उत्तर आहे. तर या व्हिडिओच्या सुरुवातीच्या प्रश्नांमध्येच आपण पाहिलेलं की परीक्षे दृष्टिकोनातून सातवाहन असेल, वाकाटक असेल, राष्ट्रकूट असेल तर हे खूप महत्त्वाचे आहेत. त्याची चांगली तयारी करून ठेवा. त्यांचे राजे, महत्त्वाच्या गोष्टी, अशा प्रकारचे प्रश्न याच्यावर TCS नेहमी विचारते. त्यानंतरचा प्रश्न आहे, द कोकण रिजन ऑफ महाराष्ट्र इज लोकेटेड बिटवीन विच ऑफ द फॉलोइंग. महाराष्ट्रातील कोकण हा भाग खालीलपैकी कोणत्या 2 भागांच्या दरम्यान स्थापित करण्यात आलेला आहे किंवा आहे. तर कोकण हा रिजन
सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र यांच्या मधोमध आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे उत्तर आहे. तर मी सुरुवातीलाच सांगितलेलं की प्राकृतिक भाग महाराष्ट्राचा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्याच्यावरती अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल. पुढचा प्रश्न आहे, हू अमॉंग द फॉलोविंग वॉज नोन फॉर प्रमोटिंग सोशल रिफॉर्म्स अँड वॉज अ क्लोज असोसिएट ऑफ बाल गंगाधर टिळक बट लेटर स्टार्टेड अ सेपरेट पब्लिकेशन कॉल्ड सुधारक. तर आपल्याला माहीत आहे सुधारक हे वृत्तपत्र कोणी चालू केलेलं, तर ते केलं होतं गोपाळ गणेश आगरकर यांनी. त्यामुळे हा स्टेटमेंट स्वरूपाचा प्रश्न आहे. स्टेटमेंट दिलेला आहे आणि आपल्याला व्यक्ती ओळखायचा आहे. इतिहासात अशा प्रकारचे प्रश्न कॉमन आहेत. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळा पुढे जाऊन देखील विचारले जातील. एक व्यक्तीची माहिती दिली जाईल आणि ती व्यक्ती आपल्याला ओळखायची असेल. त्यानंतरचा प्रश्न आहे, द नोडल एजन्सी टू मॉनिटर कॉम्प्लायन्स विथ सॉलिड वेस्ट रूल्स इन महाराष्ट्र इज ... तर घनकचऱ्याचे जे व्यवस्थापन आहे ते करण्यासाठी किंवा त्याचे मॉनिटर करण्यासाठी कोणती एजन्सी काम करते, तर ती आहे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड. तर आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डावरती प्रश्न येणार आहेत आणि अशा प्रकारचे प्रश्न असतात. त्यामुळे एक काम करायचं, महाराष्ट्र पोल्युशन बोर्डाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला जायचं आणि अबाउट असमध्ये जी काही माहिती आहे ती वाचून घ्यायची. प्रश्न शक्यतो त्याच्या बाहेर जाणार नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे, विच फॉर्म ऑफ प्रोटेस्ट अगेन्स्ट ब्रिटिश रूल वॉज लॉन्च्ड बाय द पीपल ऑफ ठाणे डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र ड्युरिंग द फेमाइन ऑफ 1896 or 97. 1896-97चा जेव्हा दुष्काळ पडलेला तेव्हा ब्रिटिशांच्या विरुद्ध ठाणे जिल्ह्यातील लोकांनी कोणती चळवळ उभी केली होती, तर ती होती नो टॅक्स कॅम्पेन, कर न देण्याची चळवळ. त्यामुळे अशा प्रकारचा प्रश्न देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो. जे महाराष्ट्रातील ज्या काही महत्त्वाच्या चळवळी आहेत त्याच्यावरती अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. त्यामुळे त्याची देखील तयारी तुम्ही करून ठेवणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर या चळवळीचे नेतृत्व कोणी केलेले हे देखील तुम्हाला माहीत असलं पाहिजे. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोविंग इज अ ट्रॅब्युटरी ऑफ कृष्णा रिव्हर. कृष्णा नदीची उपनदी कोणती आहे असं विचारलेलं आहे. तर दिलेल्या पर्यायांपैकी भीमा ही कृष्णेची महत्त्वाची उपनदी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. आता पुढे जाऊन तुम्हाला ज्याप्रमाणे कृष्णा नदीची उपनदीवर विचारलेलं आहे त्याचप्रमाणे गोदावरीची उपनदी असेल, तापीची उपनदी असेल, भीमा या नदीच्या देखील उपनद्या आहेत त्याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. त्यामुळे त्याची देखील तयारी करून ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे, विच टायटल डिड मराठा रूलर राजाराम गेव टू कान्होजी आंग्रे व्हेन ही वॉज अपॉइंटेड ॲज द ॲडमायरल ऑफ मराठा नेव्ही. तर छत्रपती राजाराम या महाराजांनी कान्होजी आंग्रेंना जेव्हा ॲडमिरल मराठा नेव्हीचे किंवा नौदलाचे प्रमुख म्हणून नेमले तेव्हा त्यांना कोणते नाव दिले, तर तेव्हा त्यांना सरखेल हे नाव दिले होते किंवा ही उपाधी दिली होती. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती देखील अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतरचा प्रश्न आहे, विच ॲक्ट गव्हर्न्स द फंक्शनिंग ऑफ ग्रामपंचायत इन महाराष्ट्र. तर महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचे व्यवस्थापन किंवा प्रशासन कोणत्या कायद्याच्या अंडर चालते, तर आपल्याला माहीत आहे महाराष्ट्रासाठी ग्रामपंचायतींसाठी महाराष्ट्र व्हिलेज पंचायत ॲक्ट 1959, महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 1959 आहे. त्याच्या अंडर ग्रामपंचायतीचे कामकाज चालते. तर हे आपण पाठीमागे डिस्कस केलेलं आहे. ग्रामपंचायत असेल, झेडपी असेल, पंचायत समिती असतील आणि महानगरपालिका असतील यांच्याशी संबंधित कायदे आणि छावण्या देखील कोणत्या कायद्याअंतर्गत आहेत ते देखील तुम्ही बघून ठेवा. त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. हू इस्टॅब्लिश्ड द पुणे सार्वजनिक सभा इन 1870. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली होती असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर याची स्थापना गवा जोशी, महादेव गोविंद रानडे, चिपळूणकर यांनी मिळून केली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 MG रानडे हे याचे उत्तर आहे. त्याचबरोबर पुढे जाऊन याची स्थापना कधी झाली होती असा देखील प्रश्न येऊ शकतो, ते देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर महाराष्ट्रातील ज्या काही महत्त्वाच्या सभा आहेत किंवा संस्था आहेत त्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली ते वर्ष आणि त्याचे संस्थापक कोण आहेत, फाउंडर.
याची तयारी करून ठेवा. मग ती बॉम्बे असोसिएशन असेल किंवा पुणे सार्वजनिक सभा असेल किंवा प्रार्थना सभा असेल, आर्य सभा असेल, तर याची चांगली तयारी करा. याच्यावरती 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्रॉपर्टी ऑफ मेटल्स. तर खालीलपैकी कोणतेही मेटल म्हणजे धातूचे वैशिष्ट्य नाही आहे. तर धातूंना हाय मेल्टिंग पॉईंट आणि हाय बॉइलिंग पॉईंट असतो, त्यामुळे हे देखील उत्तर येणार नाही. हे बरोबर आहे. ॲपियर ऑन लेफ्ट साईड ऑफ अ पिरियोडिक टेबल, बरोबर आहे. धातू हे डावीकडे असतात, त्यामुळे हे देखील उत्तर येणार नाही. हे बरोबर आहे. त्यानंतर आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, बरोबर आहे. हे देखील बरोबर आहे की धातू हे विजेचे आणि उष्णतेचे सुवाहक असतात, त्यामुळे हे देखील उत्तर येणार नाही. कारण आपल्याला चुकीचे कोणते विचारलेलं आहे, नाही, वैशिष्ट्य नाही. तर धातूंना लो मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट असतो का, तर चूक नसतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न नीट वाचायचा आहे. काय विचारलेलं आहे की वैशिष्ट्य नाही असे विचारलेले आहे. तर बाकीची ही जी 3 आहेत ही वैशिष्ट्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे, व्हेन वॉज द महाराष्ट्र म्युनिसिपल काउन्सिल्स, नगरपंचायत आणि इंडस्ट्री टाउनशिप्स ॲक्ट पास्ड. तर महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायत आणि इंडस्ट्री टाउनशिप हा कायदा कधी पास झाला होता, तर तो 1965 सालचा आहे. तर हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, एकाच पेपरमध्ये हे तिन्ही कायद्यांचे साल विचारलेले आहेत, त्यामुळे पुढे देखील याच्यावरती प्रश्न येणं अपेक्षित आहे. त्यामुळे याची चांगली तयारी करून ठेवा या तिन्ही कायद्यांची. त्यानंतरचा प्रश्न आहे, राणी की वाव अ स्टेप वेल इज लोकेटेड इन विच स्टेट. तर राणी की वाववर बऱ्याच वेळा TCSने प्रश्न विचारलेला आहे. हे कोणत्या राज्यात आहे किंवा कोणत्या राजाने याची बांधकाम केलेले आहे, या राजावरती देखील प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. तर हे आहे गुजरात या राज्यामध्ये. त्यामुळे पुढे जाऊन तो राजा कोणता आहे याच्यावरती देखील 100% प्रश्न विचारणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली डिस्क्राइब्स द रोल ऑफ अ बेस इन अ प्रोटॉन ट्रान्सफर रिॲक्शन. तर प्रोटॉन ट्रान्सफर रिॲक्शनमध्ये बेसचा रोल काय असतो, तर बेसिकली बेस हा प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो प्रोटॉन ट्रान्सफर रिॲक्शनमध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 इट ॲक्सेप्ट्स अ प्रोटॉन हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, विच आर्टिकल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स इन स्टेट. तर भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल म्हणजे कलमावरती प्रश्न विचारलेला आहे की कोणते कलम हे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स इन स्टेट म्हणजे मंत्रिमंडळाशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 2 आर्टिकल 163 हे मंत्रिमंडळाशी संबंधित आहे. आर्टिकल 163 काय सांगते, तर राज्यपालास सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद असेल असे सांगते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचे उत्तर आहे. आता ज्याप्रमाणे 163 प्रश्न आलेला आहे, त्याचप्रमाणे कलम 74 देखील प्रश्न येईल की राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल. तर अशा प्रकारे जे काही महत्त्वाचे आर्टिकल्स आहेत याच्यावरती प्रश्न तुम्हाला 100% विचारले जातील, त्यामुळे त्यांची देखील तयारी करून ठेवा. तर हे प्रश्न होते जे GMC नांदेड या झालेल्या परीक्षेमध्ये TCSने विचारलेले होते. तर या परीक्षेमध्ये आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर जास्तीत जास्त प्रश्न हे पॉलिटीवरती आहेत. पॉलिटीमधील ते पण जास्तीत जास्त महत्त्वाची कलमे विचारलेली आहेत. त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांवरती जास्त प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर इतिहासावरती देखील प्रश्न आहेत जास्तीत जास्त. मग स्वातंत्र्य चळवळ आणि समाज सुधारक याच्यावरती ते बऱ्यापैकी प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर भूगोलाचे जे प्रश्न आहेत ते नदी असेल किंवा प्राकृतिक भूगोल असेल याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न आहेत. आणि त्यानंतर थोड्याफार प्रमाणात प्रश्न हे विज्ञानावरती देखील आहेत. तर असे हे प्रश्न त्यांनी डिवाईड केलेले आहेत. तर या विषयांची जास्तीत जास्त तयारी तुम्हाला करायची आहे, म्हणजे त्याचा फायदा तुम्हाला पुढे होणाऱ्या GMCच्या छत्रपती संभाजीनगर या परीक्षेमध्ये होईल. या व्हिडिओची जर PDF तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.